प्रश्न आहे. आरोग्याचे प्रश्न कसे कोरोनाच्या काळात तुम्ही पाहिले. रोजगाराचे प्रश्न कसे आहेत ते माहिती आहे. मग आपण समजून आम्ही 78 मध्ये असताना घोषणा द्यायचो 10 करोड है बेरोजगार को नहीं इसका जिम्मेदार ये सरकार वो सरकार टाटा बिर्ला के सरकार. त्यावेळेस 10 कोटी होते. 140 कोटी लोकसंख्येमध्ये आता बेकारांची संख्या किती आहे. आता पुढल्या वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण येऊन घातलेले आहे. नवीन शैक्षणिक धोरण घेतल्यानंतर शिक्षण घेतल्यानंतर माझ्या रोजगाराचं काय असे सगळे प्रश्न त्यावेळेस पासून भगतसिंगांना सुद्धा पडत होते. आजही ते प्रश्न काय नाही. सुरुवातीला महेश काकांना बोलले की महापुरुष येतात निघून जातात पण तरी ते प्रश्न अजून कायम स्वरूपाचेच नाही. सगळ्यात जास्त युवक तरुण श्रमशक्ती भारतामध्ये होते पण त्या युवकांना रोजगारांना त्यांच्या हाताला काम नाही. आणि श्रमशक्तीचं असं आहे की ती साठवून ठेवता नाही आहे. शाळा उभी करता येते भांडवल उभं करता येते पण श्रमशक्ती साठवता नाही. आजचा गेला दिवस ती सगळी श्रमशक्ती नष्ट होऊन जाते. आणि म्हणून सगळ्या युवकांच्या संदर्भामध्ये देशाच्या संदर्भामध्ये भगतसिंग एक सूक्ष्म निरीक्षण तेवढा अभ्यास आणि त्यासाठी प्राणाची आहुती देणं त्यांच्या सहकार्याने हे केलेलं आपल्याला दिसून येतं. आता 23 मार्चला आपण त्यांचा स्मृती दिवस साजरा केला पण त्या निमित्तानं आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. भगतसिंगांचं चरित्र वाचलं पाहिजे आणि जिथे कुठे अन्याय अत्याचार होतो तिथे उठून उभा आपण राहिलं पाहिजे. भगतसिंग हे बॉम्ब फेकणारे होते, सशस्त्र क्रांतिकारक होते, युवकांच्या मनामध्ये भीती निर्माण करत होते. अशा तऱ्हेच्या अफवा पसरल्या गेलेल्या आहेत. पण भगतसिंगांनी सांगितलं की आम्ही कशासाठी लढतो, का लढतो, आम्ही काय करायचं आम्हाला. त्याच्यामध्ये त्या लेखामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या देशातले सगळे स्त्री पुरुष कुठल्याही जाती धर्माचा पंथाचा लिंगाचा प्रदेशाचा विचार न करता सगळ्यांना स्वतंत्र समता बंधुता न्याय समाजवाद लोकशाही ही मूल्य प्राप्त झाली पाहिजे. माणूस म्हणून सगळ्यांना जगता आलं पाहिजे. सर्वांना समान संधी दिली गेली पाहिजे आणि सगळ्यांची शोषणापासून मुक्तता केली पाहिजे. हा उद्देश घेऊन आम्ही लढतो. हे उद्देश घेऊन आम्ही शस्त्र हातात घेतले, बॉम्बस्फोट केला. पण आमचा हेतू वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हता तर या देशातल्या लोकांसाठी होता. ही त्याच्या मागची त्यांची भूमिका त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केलेली आपल्याला दिसून येते. वयाच्या 23व्या वर्षी फासावर जाणं, आता 21व्या वर्षात आपल्या मतदानाचा अधिकार मिळतो. आणि भगतसिंग वयाच्या 23व्या वर्षी फासावर गेले. याचा अर्थ वयाच्या 15 वर्षापासून हळूहळू त्यांच्या मनामध्ये ही क्रांतीची ज्योत निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आणि या क्रांतीची ज्योत निर्माण झाल्यानंतर हळूहळू सगळे क्रांतिकारक एकत्र करून भूमिगत राहून इंग्रजांवर बॉम्बस्फोट करून त्यांना कसं इथून घालवता येते या दृष्टीने सगळे प्रयत्न भगतसिंग आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी केलेले आपल्याला दिसून येते. आई एवढंच ते वेळोवेळी वेगवेगळे लेख त्यांनी लिहिलेले. आपल्याकडे मी नास्तिक का आहे असं त्याचं पुस्तक पण आहे, लेख पण आहे. त्याच्यात त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आमच्यावर धर्माचा देवाचा प्रचंड प्रभाव असतो आणि तो असल्यामुळं आमचे सगळे प्रश्न कोणीतरी देव येईल आणि तो सगळे प्रश्न सोडवेल. त्याच्यामुळे आम्हाला काहीच करण्याचा प्रश्न नाही. भगतसिंगांचं असं म्हणणं आहे की माझ्याही अगोदर चारवाक नावाचा विचारवंत होऊन गेला. त्याने सांगितलं की डाऊट एव्हरीथिंग. गौतम बुद्धांनी सांगितलं डाऊट एव्हरीथिंग. कार्ल मार्क्सने सांगितलं डाऊट एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्टीबद्दल संशय घेतला पाहिजे. संशय घेण्याचा अर्थ असा आहे की जी काही गोष्ट मी स्वीकारलेली आहे, ज्या काही गोष्टीचे माझ्यावर संस्कार झालेले आहेत
ती गोष्ट मी धावून सुद्धा पण घेतली पाहिजे. प्राध्यापक डॉक्टर श्रीमती देशमुखांचं या ठिकाणी मला